नमस्कार. आज आपण महानुभाव पंथाच्या इतिहासातल्या एका खूपच विलक्षण भेटीची गोष्ट ऐकणार आहोत. ही काही साधीसुधी भेट नव्हती, तर हा होता दोन महान संत कवींच्या प्रतिभेचा एक सुंदर संगम. ही ओवी ही नेमकी त्याच क्षणाचं वर्णन करते जेव्हा ते दोन भटके संत एकमेकांना भेटले आणि त्यांच्या मनात तुम्ही कल्पना करा भावनांचा अक्षरशः कल्लोळ उठला होता. आणि हा क्षण इतका महत्वाचा, इतका खास ठरला की या एका भेटीतून पुढे दोन महान साहित्यकृती जन्माला आल्या. आता ही सगळी गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी भेटकाळ ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. तर भेटकाळ म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दोन भटक्या साधकांची होणारी एक पवित्र भेट. आणि हा काही रोज घडणारा प्रसंग नव्हता बरं का. हा एक अत्यंत दुर्मिळ आणि एखाद्या सणासारखा साजरा करण्यासारखा प्रसंग मानला जायचा. तर आपली जी गोष्ट आहे ती अशाच दोन संतांची आहे. दोघेही सत्याच्या शोधात होते आणि आपापल्या मार्गावर एकटेच प्रवास करत होते. तर या गोष्टीचे आपले नायक आहेत श्री विश्वनाथ बास आणि श्री नारो व्यास. दोघेही आपापल्या महान गुरूंचे शिष्य होते आणि दोघेही नित्याटन करत होते. नित्याटन म्हणजे काय? तर एक असा आध्यात्मिक प्रवास जो एकट्याने सतत न थांबता करायचा असतो. आता जरा कल्पना करून बघा, सोबत फक्त एक भिक्षापात्र आणि पोथी, आणि अशा अवस्थेत महिनोमहिने एकट्यानं प्रवास करायचा. अशा वेळी समोर आपल्यासारखाच दुसरा साधक दिसणं हे म्हणजे जणू काही प्रत्यक्ष देवच भेटल्यासारखं होतं. आणि जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांच्यातलं जे नातं होतं, ती जी एकरूपता होती ती लगेच दिसून आली. त्यांच्यात एक संवाद सुरू झाला, पण तो काही आपल्यासारखा साधासुधा संवाद नव्हता. तो संवाद होता काव्यातून, कवितेतून. झालं असं की एकदा दोघे जण एकत्र भिक्षा मागून जेवायला बसले. तेव्हा श्री नारोबासांनी बाजारात विकायला ठेवलेले चणे पाहिले आणि त्यांच्या मनात आलं की आपल्या या नव्या मित्राची थोडी परीक्षा घ्यावी. त्यांनी लगेच एक काव्यमय कोडं तयार केलं. त्यांनी थेट विचारले नाही की चणे खाणार का, नाही. त्यांनी एक खूप सुंदर रूपक वापरलं. हरभऱ्याची जी शेंग असते ना, तिला त्यांनी चंद्रमुखी सावळी मुलगी असं संबोधलं आणि विचारलं, चंद्रवदना बाळी आंगे श्यामकांत सावळी, ती येते प्रतिपाळी वनमाळी, ते तुम्हा रुचे हो. आता श्री विश्वनाथ बा सुद्धा तेवढेच हुशार. त्यांनी क्षणात तो गर्भितार्थ ओळखला आणि तितक्याच सुंदर काव्यातून उत्तर दिलं. ते म्हणाले, हो नक्कीच आवडेल, पण जर ती अशा गोष्टीसोबत आली जी लोक आठवड्याचे 7ही दिवस आवडीने खातात, म्हणजेच त्यांना गूळ आणि तुपासोबत हरभरे हवे होते. ही एक प्रकारे पुरणपोळीचीच मागणी होती. ऐका ते काय म्हणाले, सप्तरात्र विवर्जित जया ते जन आवडी सेवित, तेणेस होय संयुक्त तरी अत्यंत रुचे. बघा, ही जी काव्यमय जुगलबंदी झाली ना, यातूनच त्या दोघांना एकमेकांच्या प्रतिभेची खरी ओळख पटली. त्यांना कळलं की आपण एकाच पातळीवर विचार करतो आणि ह्याच ओळखीतून एका खूप मोठ्या निर्णयाचा, एका मोठ्या कराराचा जन्म झाला. नारोबासांच्या या प्रतिभेवर विश्वनाथ बास इतके खुश झाले, इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना सुचवलं की तुम्ही तुमची ही प्रतिभा देवाच्या स्तुतीसाठी वापरा, एक महान ग्रंथ लिहा. नारोबासांनी ते आव्हान स्वीकारलं सुद्धा, पण त्यांनी एक अट घातली. ते म्हणाले, मी ग्रंथ लिहीन, पण एकट्याने नाही. तुमचंही काव्यकौशल्य काही कमी नाहीये, तेव्हा तुम्ही सुद्धा एक ग्रंथ लिहा. आपण दोघे मिळून हा प्रवास करूया. आणि बघा, या एका करारामुळे महानुभाव साहित्याला दोन अजरामर ग्रंथ मिळाले. एक श्री विश्वनाथ बासांनी लिहिलेला ज्ञानप्रबोध आणि दुसरा श्री नारोबासांनी लिहिलेला रिद्धिपूर वर्णन. आणि गंमत म्हणजे दोन्ही ग्रंथांमध्ये त्यांच्या लेखकांची जी शैली आहे ती अगदी स्पष्टपणे दिसून येते. मग काय, पुढचे काही महिने या दोन्ही संतांनी स्वस्ती वाडेगाव नावाच्या ठिकाणी मुक्काम ठोकला आणि तिथे एकाग्र होऊन ग्रंथलेखनाला सुरुवात केली. त्यांची एक अगदी ठरलेली शिस्तबद्ध दिनचर्या होती. त्यांचा दिवस कसा असायचा माहितीये? सकाळी उठून आपापले विधी आणि साधना पूर्ण करायची. मग दोघेही एकांतात बसून शास्त्रांवर गहन चर्चा करायचे, वादविवाद करायचे. त्यानंतर एकत्र भिक्षेसाठी जायचं आणि नदीकिनारी जेवायचं. आणि थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा आपापल्या एकांतात जाऊन काव्यरचना करायची. अशी होती त्यांची दिनचर्या. आता इथे एक गमतीशीर किस्सा घडला. तिथे एक स्थानिक शेतकरी होता जो रोज या दोघांना पाहायचा. त्याला मात्र या सगळ्याचा वेगळाच अर्थ लागला. नंतर त्याने लोकांना काय सांगितलं माहितीये? तो म्हणाला, अरे ते दोघे रात्री खूप भांडायचे. आता त्या बिचाराला काय माहिती ती शास्त्रीय चर्चा असायची. तो पुढे म्हणाला, सकाळी दोघे एकमेकांवर रुसून बसायचे, जे खरं तर त्यांचं एकांतातील ध्यान असायचं. आणि मग दुपारी जेवायच्या वेळी त्यांचं भांडण मिटायचं आणि ते एकत्र यायचे. तर हा तर झाला एक गमतीचा भाग. पण या एका ऐतिहासिक भेटीने, या भेटकाळाने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा वारसा मागे ठेवला.
या भेटीमुळे महानुभाव परंपरेला एक अमूल्य ठेवा मिळाला. या भेटकाळाचं सगळ्यात मोठं आणि तात्काळ फळ म्हणजे ज्ञानप्रबोध आणि ऋद्धिपूर वर्णन हे 2 महान ग्रंथ. त्यांच्या या एकत्र येण्यामुळे, त्यांच्या सहयोगामुळे पंथाला हा अनमोल साहित्यिक खजिना मिळाला. अर्थात आजच्या काळात पूर्वीसारखे भिक्षुक एकटे फिरत नाहीत. त्यामुळे अशा अचानक होणाऱ्या भेटी दुर्मिळ झाल्यात. पण याचा अर्थ असा नाही की भेटकाळाची परंपरा संपली आहे. ती आजही एका वेगळ्या रूपात जिवंत आहे. आजकाल भेटकाळ हा गुरुकुलाचे सदस्य किंवा पंथातील जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये होतो. विशेषतः श्री देवदत्त आश्रमातील भिक्षुक आजही ती पारंपरिक अटण करण्याची म्हणजे फिरण्याची प्रथा पाळतात. आणि जेव्हा ते भेटतात तेव्हा त्या जुन्या परंपरा जपल्या जातात. म्हणजे अन्न आणि वस्त्र वाटून घेणं, शास्त्रांवर चर्चा करणं. आणि ज्या गावात ही भेट होते तिथल्या भक्तांसाठी तर हा एक दुर्मिळ सोहळाच असतो. ही सगळी कथा ऐकल्यावर शेवटी एक प्रश्न मनात येतोच. ज्या प्रकारच्या एका खोल, सर्जनशील आणि आध्यात्मिक मैत्रीतून ही 2 महाकाव्य जन्माला आली, तशा मैत्रीसाठी, तशा सहयोगासाठी आजच्या आपल्या या धावपळीच्या जगात खरंच काही जागा शिल्लक आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?